दिवसभर कष्ट करून शेतकऱ्यानं मिळवलेलं पीक रात्र झाली आणि सगळं काही संपलं. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील नाईचाकूर गावात चोरट्यांनी थेट शेतावर डल्ला मारत तब्बल 5 एकर जमिनीवर मिळवलेल्या हरभऱ्याच्या बॅगा रात्रीतून लंपास केल्या आहेत. सकाळी शेतात पोहोचलेल्या शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर घामाचं सोनं अक्षरशः गायब झालं होतं. नेमकं काय घडलंय पाहूयात हा सविस्तर वृत्त. नाईचाकूर गावातील एका शेतकऱ्याच्या शेतातून तब्बल 5 एकर हरभऱ्याच्या बॅगा रात्रीतून चोरट्यांनी लंपास केल्या. कष्टाने मिळवलेला माल एका रात्रीत गायब झाल्याने शेतकरी कुटुंबावर मोठा आर्थिक फटका बसलाय. शेतकरी राम गुंडा घाटे यांनी आपल्या शेतात 5 एकरामध्ये हरभऱ्याचं पीक घेतलं होतं. दिनांक 21 रोजी दिवसभर मेहनत करून हरभरा काढण्यात आला आणि रास करून बॅगांमध्ये भरून शेतातच ठेवण्यात आला. मात्र रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी सर्व बॅगा लंपास केल्या. सकाळी शेतात पोहोचलेल्या घाटे कुटुंबाला धक्का बसला, कारण संपूर्ण हरभरा गायब झाला होता. शनिवारी केलं, काल गेले आम्ही शेताकडे सकाळी. शनिवारी रास झाली का? हा, शनिवारी रास झाली आहे आणि रविवारी सकाळी 7ला हिने गेली बघायला शेताकडे जाऊन पोत्याच तोंड लावतो मी म्हणून गेले सकाळी. गेले तर तिथं काय काहीच नको म्हणले. तिथे गेले ती लगेच फोन लावले मला, एवढंच म्हणले, अगं आपले पोते सगळेच नेले बघ म्हटली. किती बॅगा होत्या? 29 गट्टी सगळीच होती. रविवारी म्हणजे तोंड लावतो मी म्हटले. आता परवा दिवशी जेवायला होती की म्हणजे जीव घाला म्हणा, आता सुशाला केला एवढा आणि एवढा सुशाला खाऊन तुम्ही जावा आणि पोत्याच तोंड लावा, पुन्हा रोजगाराला वाट लावून देते आणाया म्हटली मी एवढंच. मग तिने गेले शेतात, उभारली हिरीवर, आसका दिसला की आसका दिसला की बाबा पोतेच नाही तर बघ म्हटले. आणि आपले पोते सगळे हरभऱ्याचे गेले बघ म्हटले. गव्हाचे आहेत बघा, काय तर ते गव्हाचे ठेवल्या तिथे ताडपत्री नेल्या, ताडपत्री बी घेऊन गेल्या. आता जे काही आता हे चोरी झालं, एकूण किती रुपयाचं चोरी झालं सांगता? नुकसान केलं चोरी आता बघा, तुम्ही करा हिशोब करा. आता 2 लाखाची चोरी झाली की आता ही सगळं का 30 गट्टी म्हणल्यावर तसं का थोडं आहे का काय. आणि पिवळं जरा ते मात्र आहे बघा, तेव्हा बाहेर पिवळं जरा असं आहे बघा, मोठं 2 पाणी दिलेलं होतं. आता असं बसलं ते 28 गट्टी, मग तोंड शिवल्यावर 30 गट्टी होत्या. जरा वेळ होते म्हणून त्यांनी डिक्की खाली घातली. आता उद्या सकाळी ताटपत्री बितुरी झाकली. आम्ही 7 वाजता घरला आलो एकामागे समधी. आल्यावर संध्याकाळी 12च्या पुढून झाले. म्हणजे 11 वाजून आमच्यात माणसं हिंडते. तिथं लाईटची पाळी होती, त्याच्यामुळं त्याच्यानंतरच झाले. नाईचाकूर माडज रोड लगत गावापासून अवघ्या 2 किलोमीटर अंतरावर ही घटना घडलीय. सर्वे नंबर 220 आणि 2 मधील या शेतातील हरभऱ्यावर चोरट्यांनी डल्ला मारलाय. या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास उमरगा पोलीस उपनिरीक्षक श्री चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. चोरट्यांचा लवकरात लवकर शोध घ्यावा अशी मागणी शेतकरी करत आहेत. शेतकऱ्यांच्या घामाचा माल अशा प्रकारे चोरीला जाणं ही अत्यंत गंभीर बाब आहे. पोलीस प्रशासन या प्रकरणात कितपत लवकर कारवाई करतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रतिनिधी सचिन बिद्री, NTV न्यूज मराठी, उमरगा, धाराशिव.